तुम्हाला माहिती आहे का 26 जुलै हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून का साजरा केला जातो? नसेल माहीत तर सांगतो. साल 1999. कारगिल, द्रास, बटालिक या भागात पाकिस्तानी घुसखोरांनी आणि सैनिकांनी भारताच्या काही उंच पोस्ट्सवर गुपचूप कब्जा केला होता. हे सगळं इतक्या शांतपणे झालं की सुरुवातीला कोणालाच अंदाज आला नाही. पण जेव्हा भारतीय सैन्याला हे कळलं तेव्हा सुरू झालं एक असं मिशन ज्याने इतिहास बदलला. त्या मिशनचे नाव होते ऑपरेशन VI. ही लढाई साधी नव्हती, कारण शत्रू खाली नव्हता, तो डोंगराच्या शिखरावर बसला होता. आणि आपल्या जवानांना गोळ्या, बर्फ, थंडी आणि उंची या सगळ्यांची एकाच वेळी लढायचं होतं. काही ठिकाणी तर तापमान शून्याखाली होतं, ऑक्सिजन कमी होता. पण भारतीय सैनिकांचा हौसला तो मात्र आकाशापेक्षाही उंच होता. टोलोलिंग, टायगर हिल, पॉइंट 4875 ही फक्त नावं नाहीत, ही भारताच्या शौर्याची जिवंत उदाहरणं आहेत. आपल्या जवानांनी एक एक पोस्ट परत घेतली, एक एक इंच जमीन परत जिंकली आणि जगाला दाखवून दिलं भारत आपल्या भूमीसाठी काहीही करू शकतो. या युद्धात भारताने अनेक शूरवीर कमावले. 527 भारतीय जवान शहीद झाले, पण त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत तिरंग्याचा मान खाली जाऊ दिला नाही. आणि शेवटी 26 जुलै 1999 रोजी भारताने विजय मिळवला. म्हणूनच आजही आपण हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करतो. कारगिलचं युद्ध फक्त जिंकलो नाही, ते भारताच्या शौर्याने लिहिलेलं अमर पान बनलं. जय हिंद.